हॅलो, हा बोल संगीता. मी चालली अंबानीच्या घरी भांडी घासायला. त्याच्या घरी लग्न आहे ना, 2-3 महिने झाले डुक्कर तोंडाचं लग्न करतोय, पण अजून काही त्याचं लग्न होईना. म्हणजे तिथंच कामाला लागावं, जरा माझ्या कामाचं स्टँडर्ड तरी मेंटेन राहील. कामाचं बोल. कोणाची पोरगी, कोणासोबत, तुला काय करायचं, तुला काही काम धंदे आहे का नाही, काहीतरी नवीन आणखी असं तरी म्हण की माझी सासू गेली एखाद्या म्हाताऱ्यासोबत पळून, म्हणजे माझ्या जीवाला किती शांती काय अख्ख्या गावाला पेढे वाटून. तुला काय वाटतंय? हॅलो संगीता, कुठं मेली? का झालं, कसं झालं, माझ्या मर्जीने झालं की बळजबरीने? आता ते महत्वाचं नाही, महत्वाचं फक्त एकच आहे की आपल्या दोघांच्या फोटोज व्हिडिओज प्रेमाचे जेवढे काय होते ते डिलीट करून टाक. मला पण तुझ्या आयुष्यातून कायमचं डिलीट करून टाक. तुझ्या आई बाप्पाला सांगून लग्न करून मोकळा हो. देवदास म्हणून माझ्या आयुष्यात फिरायची तुला काही गरज नाही. माझं लग्न झालंय, मला माफ कर. आणि हा, त्या संगीताचा ब्रेकअप झालाय. तिला सध्या इमोशनल आधाराची लई गरज आहे. तू जर तिला आधार दिलास तर कदाचित ती तुझी गर्लफ्रेंड होऊ शकते. येते मी आता. ग बाई, या कुत्रीचा फोन कसा? हॅलो, हा बोला ननंदबाई. काय झालं रडायला? तुमची ननंदबाई तुम्हाला त्रास देते का? अच्छा, तुम्ही काही मला कमी त्रास देत होता का? नाही, म्हणजे तुमच्या कर्माचे भोग, बाकी काही नाही. नाही, रडू नका. देते आईकडं. आई, सासूबाई. डुक्कर तोंडाच्या सकाळपासून घराला झाडू नाही, नुसतं एकच गाणं ऐकते, सय्या. आखलीचा पत्ता नाही, सरक साईडला झाडू मारायचंय. कानात धुणं धुवा, भांडी घासा आणि मी भाज्या निवडा. माझ्या आईचं ऐकून आहे ना, तुम्हाला नकार दिला असता तुला बरं झाला असता. रोजच्या कामातून ना सुटका झाली असती. कशाला झाक मारली, लग्न केलं काय माहिती. म्हणजे तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होतोय? हा, आजपर्यंत उगाच त्या मावलेला मी वाईट समजत होतो रे. सासूबाई, आलोच उद्याच्याला तुम्हाला गोडधोडी घेऊन काय